राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज आषाढी एकादशी निमित्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज आषाढी एकादशी निमित्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहे। त्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ दाखवणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काय म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर बघा, या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितले आहे की थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज पंढरपुरामधून 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत। आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकऱ्यांना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्ते विस्तार झालेले आहेत आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। तर तुम्हाला भरपूर दिवसांपासून चिंता लागलेली होती की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येईल, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येईल। तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा झालेला होता। त्यानंतर आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होत आहे। बघा, सकाळपासून या 12 जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांनी आम्हाला सुद्धा फोनच्या माध्यमातून सांगितले आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येत आहेत, परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले नाहीत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर तुम्हाला या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी दाखवणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज आषाढी एकादशी आहे, तर आषाढी एकादशी निमित्त शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आषाढी एकादशीचा मुहूर्त सुद्धा साधलेला होता। त्या अनुषंगाने आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु आज सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार नाहीत। म्हणजेच जिल्ह्यांचं तुम्हाला सांगितले आहे की 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, हे पैसे सरसकट येणार नाहीत, यासाठी प्रमुख 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे। जे शेतकरी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांना जुने हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तार होणार आहे। ते 4 नियम सुद्धा बघून घेऊया। त्यासोबत काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तरच तुम्हाला आज पैसे येतील, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। तर बघा, सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात, नियम सुद्धा बघून घेऊयात। त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, पहिली पात्रता, पहिला नियम म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी असावेत। दुसरा नियम म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे लाभार्थी असावेत। दोन्ही हप्त्यांसाठी केवायसी सुद्धा केलेली असावी। सोबतच तिसरा नियम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे। आणि जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम
अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा हा चौथा नियम म्हणजे तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे, परंतु ते सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजेच ज्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल त्यांना पैसे मिळतील, परंतु ज्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह नसेल त्यांचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारी योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती आपल्या बँकेमध्ये येत असतात, त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। कारण ज्यांचे डीबीटी लिंक होते, ज्यांचे डीबीटी ऍक्टिव्ह होते त्या शेतकरी बांधवांना सकाळपासून पैसे येत आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले नाही, तर आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पैसे मिळतील, उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील, आणि परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला परवा दिवशी पैसे मिळणार आहे। म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने वाटप सुद्धा सुरू राहणार आहे। आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये वाचून दाखवत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक 12 जिल्ह्यांची यादी ऐकायची आहे। बघा याच्यामध्ये पहिला जिल्हा परभणी जिल्हा, दुसरा जिल्हा बीड जिल्हा, तिसरा जिल्हा अमरावती जिल्हा, चौथा जिल्हा यवतमाळ जिल्हा, पाचवा जिल्हा जालना जिल्हा, सहावा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा। बघा या 6 जिल्ह्यांमध्ये आणि उर्वरित 6 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येत आहे। उर्वरित 6 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात, परंतु आज काही बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल आणि त्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर तुमची प्रतीक्षा संपेल, जर तुमचं लिंक नसेल तर तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। याच्यामध्ये पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक, तिसरी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक IDFC बँक, उर्वरित अजून काही बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्या बँका सुद्धा बघून घेऊया। म्हणजे शेतकरी बांधवांनो 12 जिल्ह्यांपैकी 6 जिल्हे बघितलेले आहेत, उर्वरित 6 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। सोबतच प्रमुख 10 बँकांपैकी 5 बँका बघितलेल्या आहेत, उर्वरित 5 बँका सुद्धा बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदरच जमा होणार होते, त्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांची पेरणी गोड व्हावी, शेतकरी बांधवांना हातभार लागावा या दृष्टिकोनातून या दोन्ही हप्त्यांचे पैसे पेरणीच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार होते, परंतु शेतकरी बांधवांना त्यावेळेस सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांना पेरणीच्या टायमिंगला पैसे सुद्धा हस्तांतर करण्यात आलेले नव्हते। परंतु आता काही शेतकरी बांधवांची पेरणी झालेली आहे, काही शेतकरी बांधवांनी अजून पेरणी केलेली नाही, तर त्या शेतकरी बांधवांना म्हणजे ज्यांनी पेरणी केलेली असेल किंवा ज्यांनी अजून पेरणी केलेली नसेल त्या सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत, म्हणजे सरसकट हे पैसे देण्यात येणार आहे। परंतु तुम्हाला सर सांगितलेल्या नियमांमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळतील, जर तुम्ही नियमांचं पालन करत नसाल, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो आज कर्जमाफीविषयी सर्वात मोठी अपडेट सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिलेला असेल, त्या व्हिडिओमध्ये 75 वर्षांच्या आजोबा आपल्या खांद्यावरती औत घेऊन आपलं शेत नांगरत होते, तर तो व्हिडिओ पावसाळ्या अधिवेशनामध्ये दाखवण्यात आला। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवाची 40,500 रुपयांची कर्जमाफी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच काही शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे, कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच सर्व शेतकरी बांधवांची अजून कर्जमाफी झालेली नाही, परंतु कर्जमाफी करण्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कटिबद्ध आहेत, हे याच्यावरून दिसून सुद्धा आलेला। म्हणजे शेतकरी बांधवांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफी 100% करणार आहे, याच्यावरून आपल्याला सुद्धा समजत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कालचा पेपर तुम्ही सुद्धा वाचलेला असेल, कालच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे की राज्यामधील 763 शेतकरी बांधवांनी आतापर्यंत कर्जमाफीसाठी आत्महत्या सुद्धा केलेली आहेत, फाशी सुद्धा घेतलेली आहे। तर अजून किती शेतकरी बांधवांची फाशी पाहिजे अशा पद्धतीने विरोधकांकडून
देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आक्षेप सुद्धा घेतला जात आहे। त्या अनुषंगाने लवकरात लवकर कर्जमाफी करा असा प्रश्न सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात येत आहे। त्यावरती त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत। कर्जमाफीसाठी जो निधी लागणार आहे तर त्या निधीची तरतूद सुद्धा करत आहोत। म्हणजे सर्वात अगोदर शेतकऱ्यांची पात्रता तपासली जाईल। जे शेतकरी बांधव गरीब शेतकरी बांधव असतील त्यांचीच कर्जमाफी करणार आहोत। परंतु ही कर्जमाफी 1.5 लाखांची होईल का 2 लाखांची होईल याच्यावरती अजून चर्चा सुरू आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना हे कर्जमाफी जरी करण्यात आली तरी कर्जमाफी सरसकट होईल अशा पद्धतीचे चिन्हे सध्याच्या स्थितीला दिसत नाहीत। कारण निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करून टाकू। परंतु शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निवडून येऊन 7 ते 8 महिने पूर्ण झालेले आहेत, परंतु त्यांनी अजून कर्जमाफीवरती कस सुद्धा काढलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये चिंता सुद्धा पसरली होती की सरकार कर्जमाफी करेल का, हे सरकार कधी कर्जमाफी करणार आहे। तर या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून 7 दिवसांचं अन्नत्याग उपोषण सुद्धा करण्यात आलेलं होतं। तर त्या उपोषणाला खऱ्या अर्थाने प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील आतापर्यंत फक्त एक शेतकरी बांधवांची 40,500 रुपयांची कर्जमाफी सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे या लातूर मधील या शेतकरी बांधवाचा 7 कोरा सुद्धा करण्यात आलेला आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामधील 93 लाख शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला आहे। तर या सर्व शेतकरी बांधवांचे कधी कर्जमाफी होईल यावरती प्रश्न सुद्धा उचलले जात आहे। परंतु शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होत आहेत त्यापैकी आपण 6 जिल्हे बघितलेले आहेत। उर्वरित 6 जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा, उर्वरित 6 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा चंद्रपूर, दुसरा जिल्हा गडचिरोली, तिसरा जिल्हा गोंदिया, चौथा जिल्हा भंडारा आणि 5वा जिल्हा सातारा जिल्हा आणि जो 6वा जिल्हा आहे तर तो 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। म्हणजे टोटल मिळून 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळत आहेत। उर्वरित बँका ज्या 5 राहिलेल्या होत्या त्या 5 बँका सुद्धा लगेच सांगतो। बघा, पहिली बँक कॅनरा बँक, दुसरी बँक IDBI बँक, तिसरी बँक IDFC बँक आणि जी चौथी बँक आहे तर ती चौथी बँक महत्त्वाची आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया सोबत बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कोटक महिंद्रा असेल, या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु तुमच्या आधार कार्ड बँकेशी लिंक असावं तरच तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत।